Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदराच्या दिवसाच्या सुंदराच्या शुभेच्छा. माझी सकाळ नसते, माझी संध्याकाळ असते, पण तुमची सकाळ असते. तुमची सकाळ खूप छान आनंदात जाऊ हीच इच्छा असते, म्हणून तुम्हाला सगळ्यांना सकाळी सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज देत असते. येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला काहीतरी अनुभव देऊन जात असतो आणि त्या अनुभवातूनच आपण बरंचसं काही शिकत असतो. मी देखील शिकते आणि तुम्ही देखील काही ना काहीतरी शिकतच असाल. आणि माझ्या ह्याच अनुभवातनं मी जे काही माझ्यापर्यंत म्हणजे मी काय शिकले तेच आजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला ते सगळं आवडतच असेल, कारण तुमच्या छान छान अशा कमेंट्स येतात आणि तुम्ही कमेंट मार्फत मला सजेशन्स देखील देत असतात आणि काही गोष्टी तुम्हाला बघायच्या त्या देखील तुम्ही सांगत असतात. येणाऱ्या सगळ्या ब्लॉगमधनं तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तुमची मोस्ट ऑफ मेजॉरिटी अशी रिक्वेस्ट आहे की मी फूट क्रीम कुठला वापरते, सनस्क्रीन कुठला वापरते किंवा स्किन केअर कसं करते. आज एका ताईंनी रिक्वेस्ट केलेली की तू विटॅमिन्सच्या वगैरे काय टॅबलेट्स वगैरे घेते. तर या सगळ्याची जी बेसिक माहिती आहे ही माझ्या एका येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. आजचा व्हिडिओ आहे किचनमध्ये सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा, म्हणजे जे काही आपल्याकडे कुकवेअर असं ही गोष्ट आहे ना की सगळ्यांना हवीशी वाटत असते आणि प्रत्येकाकडे त्या गोष्टी असतात. पण कशा पद्धतीच्या आपण घेतल्या पाहिजे थोडासा विचार करून, किंवा आपण जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत त्या गोष्टीची आयडिया येत नाही. जेव्हा मी देखील कुठे कुठे बघितलंय आणि नंतर विचारच करून त्या गोष्टी घेतलेल्या आहेत, तर त्या गोष्टी आय होप तुम्हाला देखील उपयोगाच्या होतील, ते प्रॉडक्ट्स तुम्हाला देखील उपयोगाचे होतील. म्हणून आज त्याचा रिव्ह्यू मी तुमच्याबरोबर शेअर केला. आय होप तुम्हाला आवडेल. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. थोडा जरी आवडला तरी आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि असेच छान छान कमेंट्स देखील करा. आता ब्लॉगला आपण सुरुवात करूया. त्याच्या आधी मिस्टरांसाठी चहा उठलाय. आता चहा नाही तर थंड होईल, तर पहिला त्यांना चहा देऊन येते आणि मग आपल्या रुटीनला सुरुवात करायची. आपल्याला आपली रुटीन या चहापासूनच होते. हा चहा माझ्याशिवाय आणि मी चहाशिवाय इनकम्प्लीट आहे, न प्याल्याशिवाय असं मी म्हणू शकते. तर चला आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया. तर हे आहे माझ्याकडे असणारं पहिलं भांडं, ज्याच्यामध्ये इडली, ढोकळा, मिनी इडली असं बरंचसं काही आपण करू शकतो. तर हे स्टीलचं भांडं आहे, तुम्हाला बघूनच कळलं असेल. आणि याच्यामध्ये ना अशा सगळ्या प्लेट्स आहेत. या तर मी दाखवते तुम्हाला. पहिलं भांडं दाखवते व्यवस्थित, म्हणजे कसं आहे ते. हे बघा, हे अशा पद्धतीचं हे भांडं आहे आणि स्टीलचं आहे. हे बघा, आणि याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या भांड्या अरेंज करू शकतो, प्लेट्स. त्याच्यावरती हे असं लीड आहे आणि मग हे ठेवलं की हे असं दिसतं. आता याच्या बरोबर आहे ना मला ही जी इडलीची भांडी आहेत, म्हणजे हे जे 3 स्टँड आहेत इडलीचे ते मिळालेले, आणि त्याचबरोबर हा मिनी इडलीचा एक रॅक मिळालेला, आणि त्याचबरोबर हे जे ढोकळ्याचं भांडं आहे ते मिळालेलं. तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी हे भांडं वापरते आणि खूप युजफुल असं झालं मला. ढोकळ्यासाठी पण मिनी इडलीचं फार कमी वापरलं जातं, पण ढोकळ्याचं आणि इडलीचं बऱ्यापैकी वापरलं जातं. आणि हे सगळं पण मी वापरतेच, पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट मी वापरते जी ह्या भांड्यामध्ये नव्हती, मग मी ती एक्स्ट्राची घेतलेली. म्हणजे माझ्याकडे ना आपण कसं अगोदर बऱ्याच वेळा म्हणजे आपल्याकडे पद्धतच ती होती की आपण ना टोप ठेवायचो, टोपामध्ये एक चाळणी ठेवायचं आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला जी काही उकड कुठलीही काढायची असेल तर आपण त्याच्यामध्ये करायचो. तर म्हणून मग मी ना याच्यावर बसेल अशा आकाराची एक चाळणी घेतली आणि ही याच्यावरती परफेक्ट बसते, आणि ही देखील स्टीलची मिळाली. ते खूप चांगलं झालं. आणि हे जेव्हा आपण असं लीड बंद करून ठेवलं ना की याच्यामध्ये स्टीम अगदी परफेक्ट असं होतं. तर ही आयडिया मग मला आईने दिलेली की जेव्हा कधी भांडं घ्यायला हे जाणार, हे भांडं मला आईनेच घेऊन दिलेलं आहे. म्हणजे काही गोष्टी ज्या अशा आहेत ना ज्या आता तिला माहिती होत्या पण मला माहिती नाहीत, आणि ज्या आपल्याला आपल्या लाईफमध्ये म्हणजे या डे टू डे यूजमध्ये लागणारच होत्या, या सगळ्या गोष्टी ज्या तिनेच मला थोड्या करून एक करून घेऊन दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामधल्या आयडिया पण तिनेच सांगितल्या. ही देखील चाळणीची आयडिया तिचीच होती. हे आम्ही जे आहे भांडं हे लालबाग मार्केटमधनं चैतन्य शॉपमधनं घेतलेलं. चैतन्य बरंच जुनं दुकान आहे आणि तिथे बऱ्यापैकी या सगळ्याची व्हरायटी मिळते. तर हे एक आहे माझ्याकडे, आणि त्याचबरोबर अजून एक माझ्याकडे भांडं आहे, ते देखील मी दाखवते तुम्हाला. ते जास्त मी तुमच्याबरोबर ब्लॉगमध्ये कधी शेअर नाही केले, पण मला यूज होतो याचा. हे देखील स्टीलचंच भांडं आहे बघा, असं 2 लेअरचं भांडं आहे.
आणि याचं ना लीड थोडं काचेचं आहे, हे बघा, हे असं आहे खालचं. आणि याच्यामध्ये मग आपण पाणी ठेवायचं आणि हे त्याच्यावरती. आणि याच्यामध्ये पण ना तुम्ही बऱ्याच वेळेस एका वेळेस बरंचसं काही मोदक वगैरे उकडायचं असेल किंवा बरंचसं काही ठेवायचं असेल ना, तर याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळं राहतं. आणि मग याच्यावरती तुम्ही हे लीड लावलत ना, तर हे दिसायला देखील खूप छान आहे आणि वापरायला देखील खूप छान आहे. आणि याच्यामध्ये ना खरंच स्टीम वगैरे एकदम परफेक्ट होतं. हे जे भांडं आहे मी ॲमेझॉनवरनं मागवलेलं, हे तेव्हा हे पण मला आईनेच मागवून दिलेलं आहे, ॲमेझॉनवरनं मागवून दिलेलं तिने. तर हे पण तेव्हा ऑफरमध्ये होतं. ॲक्च्युली आम्ही 2 मागवलेले, एक आईने तिच्यासाठी आणि एक माझ्यासाठी. पण काय झालं की एक प्रोडक्ट खराब आला याच्यामधला, म्हणजे थोडंसं ना ग्लासच्या इथून थोडा प्रॉब्लेम होता. मग तिने काय केलं, जे चांगलं होतं ते मला दिलं आणि मग तिने तिच्यासाठी मागवलंच नाही. आणि तिचं मागवायला ना नंतर मग ती ऑफर पण निघून गेली. मग त्याच्यानंतर मग हेच माझ्याकडे राहिलं आहे. आणि हे फार कमी वापरणं होतं, कारण हे कसं आहे मल्टी यूज आहे, तर मी हेच बाहेर ठेवते, हे आतमध्ये ठेवते. हे कधीतरी जेव्हा मला जास्त यूज असतो ना, तेव्हाच मी हे वापरते. तुम्ही बघितलं असेल कालच्या व्लॉगमध्ये इडली डोशाचं बॅटर ठेवायचं होतं ना, तेव्हा मला याचा यूज झाला. कारण कसं असतं ना, इडली डोसा म्हणजे जे आंबट पदार्थ असतात ना, ते आपण ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये किंवा आपले मोठे मोठे टोप असतात त्याच्यामध्ये ठेवण्यापेक्षा ना, तुम्ही असं स्टीलच्या भांड्यात जर ठेवलं ना, तर आंबट पदार्थ कधीही चांगले. तर मग अशा वेळेस ना या स्टीलच्या भांड्यांचा मला यूज होतो. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये पण मी ठेवते कधीतरी, तर याचा देखील मला यूज होतो त्या गोष्टींसाठी. तर आय होप मी हे जे काही तुमच्याबरोबर शेअर केलेलं आज तुम्हाला आवडेल. आणि याच्याच म्हणजे आज आपण काय होणार होतं, म्हणजे ह्याचंच जेवण करणार होतं, म्हणून म्हटलं की आज तुमच्याबरोबर हे शेअर करूया. तर आता झटपट सांबारची रेसिपी आपण बघून घेऊया पटकन. तर साहित्य मी तुम्हाला सांगून घेते, अगदी सिंपल आणि काहीही जास्त लागणारं नाही आहे. आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं, डाळ वेगळी शिजवून घ्या, भाज्या वेगळ्या शिजवून घ्या, शेंगा वेगळ्या शिजवून घ्या, अशी कुठलीही पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार नाही आहे. तर साधी सिंपल पद्धत सांगणार आहे. इथे मी भोपळा घेतला आहे, थोडंसं चुरून होतं माझ्याकडे, ते घेतलं. शेंगा घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे चिंच भिजत घालून घेतली गरम पाण्यात, म्हणजे पटकन तिचा पेस्ट लवकर होईल. कांदा, टमॅटो एकच घेतला, एक छोटा कांदा घेतला आणि टमॅटो थोड्यापैकी बऱ्यापैकी मोठा घेतलाय. भरपूर असा कढीपत्ता घेतलेला आहे. फोडणीसाठी मला लागणार आहे मी उडदाची डाळ, थोडीशी मेथी घेतलेली आहे, राई घेतलेली आहे. राई मी आत्ता घेतली आणि नंतर आपल्याला परत एकदा वरून फोडणी टाकायची, त्याच्यासाठी वेगळी राई लागणार आहे. आणि इथे आपली जी लाल मिरची असते सुकलेली, ती घेतलेली आहे. आणि इथे जी आपल्याला डाळ लागणार आहे ना, ती मसूरची डाळ लागणार आहे. आणि मसूरची डाळ आहे ना, ही मिक्सरला मी थोडीशी बारीक फिरवून घेतलेली. हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा आपण जेव्हा सांबार म्हणजे जेव्हा पितो म्हणाल किंवा खातो इडली बरोबर ना, तेव्हा त्याच्यामध्ये डाळ कुठे दिसत नाही आपल्याला, फक्त असं एक थिकनेस असलेलं सांबार दिसतं. तर त्याच्यामध्ये ना अशी बारीक करूनच मसूरची डाळ वापरली जाते. माझी एक मैत्रीण होती, म्हणजे एक कलिग होत्या, साऊथ इंडियन होत्या, आम्हाला सिनियर स्टाफ होत्या, त्यांनी मला त्यांची ही रेसिपी शेअर केलेली. त्याच्यानंतर मी अशाच पद्धतीने बनवते. तर याच्या आधी पण मी तुमच्याबरोबर ही शेअर केली, पण आत्ता जे आपले नवीन फॅमिली मेंबर्स ॲड झालेत त्यांच्या सगळ्यांसाठी ही रेसिपी परत एकदा शेअर करते. तेल ओतून घेऊया आपण आता. यामध्ये सर्वात आधी आपण टाकणार आहोत राई. आणि राई थोडी जास्त झाली ना तरी चालेल, राईचा फ्लेवर सांबारला खूप छान असा येतो. आता यामध्ये मी टाकणार आहे उडदाची डाळ, मेथी आणि या आपल्या सुक्या मिरच्या आहेत, त्या आपण परतून घेणार आहे छानपैकी. तर यामध्ये कढीपत्ता आणि कांदा परतून घ्यायचा आहे. आणि फोडणीला जर तुम्ही मेथी टाकली ना, तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो. भोपळ्याच्या भाजीला पण तुम्ही नेहमी मेथीची फोडणी देऊन बघा, भाजी जी अगदी गोड गोड होते ना, ती अजिबात गोड गोड होत नाही. आता यामध्ये मी ओतणारे ज्या आपल्या भाज्या घेतलेल्या आहेत मिक्स, त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ चवीप्रमाणे. तर इथे मी मीठ टाकते. त्याचबरोबर आता आपण टाकणार आहोत टमॅटो आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आपण. आता याच्यामध्ये आपण आता सर्वात शेवटी टाकणार आहोत मसाला टाकणार आहोत. इथे मी 1 चमचा, म्हणजे काय सांगू तुम्हाला मेजरमेंटने, एक 5 रुपयाचं छोटं पॅकेट येतं सांबार मसाल्याचं, ते घेतलेलं आहे. आणि अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. आणि हे आता टाकून आपण मिक्स करून घेऊया. मसाला छानपैकी मिक्स करून घेऊया सगळ्या ग्रेव्हीमध्ये, म्हणजे या ज्या काही भाज्या टाकल्यात आपण या सांबारमध्ये त्या.
आणि आत्ता आपण याच्यामध्ये ही जी मसूरची डाळ घेतलेली आहे ती घ्यायची आहे. ही अगदी एक छोटा पेला डाळ आहे आणि ती वाटल्यानंतर भरपूर अशी होते आणि जेव्हा आपण ही शिजवू ना तेव्हा तर ती अजून भरपूर अशी होते, म्हणजे याचंच डबल सांबार होईल आपल्याला या प्रमाणाचं. तर आता हे मिक्स करून झालंय. आत्ता आपण याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे, म्हणजे जेवढं तुम्हाला आवडत असेल म्हणजे आंबट वगैरे, तर थोडा चिंचेचा कोळ मी आता थोडासाच टाकते आणि थोडासा मी ठेवलाय. आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेणार आहोत, म्हणजे डाळ आपली शिजून येईल छानपैकी. तर हे बघा मी आता ह्याच्यामध्ये पाणी ओतते आणि नंतर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला कमी जास्त जसं हवंय, पातळ घट्ट थोडंसं जसं जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्ही शिजवून घेऊ शकता. आता आपल्याला डाळ शिजेल इतपत पाणी टाकून घ्यायचंय. मी थोडंसंच पाणी टाकलंय कारण डाळ आपली बऱ्यापैकी बारीक आहे. आणि आता आपण हे झाकण लावून एक 10 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घेऊया, कारण जास्त शिट्या केलात ना तर शेंगा ज्या आहेत ना त्या विरघळतात. त्याच्यामुळे अशाच पद्धतीने आपण हे शिजवून घेणार आहोत 10 मिनिटं मंद आचेवर. कुकर थंड होईपर्यंत मी भांडी वगैरे जे होतं सगळं घासून घेतलंय, बाकीचं सगळं आवरून घेतलंय. आणि आता कुकर थंड झालाय, उघडून दाखवते बघा मी तुम्हाला. कुठेही शेंगा अजिबात विरघळल्या नाहीत, व्यवस्थित तशाच राहिल्यात. आणि आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी थोडंसं ओतायचं आहे. चवीप्रमाणे तुम्हाला आंबट हवं असेल तर थोडासा चिंचेचा कोळ आणि त्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकून छानपैकी आपलं सांबारला एक उकळी काढून घ्यायची आपण आणि आपलं सांबार तयार झालं. इथे गरमागरम त्याच्याबरोबर इडली करून घ्यायची. तर इथे आपल्याकडे बॅटर रेडीच होतं जे आपण तयार केलेलं होतं. तर इथे मी इडली भांडं जे मगाशी तुम्हाला दाखवलेलं त्याच भांड्यामध्ये एका ह्याच्यामध्ये 12 होतात आणि एका वेळेसाठी संध्याकाळच्या डिनरसाठी ते खूप झाल्या. तर अशा पद्धतीने मी आता हे ठेवून घेते आणि एक 10 मिनटं आपण हे स्टीम करून घेणार आहे. एका साईडला तर मी भांडं गरम करत ठेवलंच आहे, ते पण आता गरम झालेलं. पाण्याला काही जास्त उकळ यायला वेळ लागत नाही, 5-7 मिनटात ते देखील होतं. इथे स्टीम रेडी झाली आहे, पाण्याला उकळ आला मस्तपैकी. आता आपण हे भांडं ठेवून 7 ते 10 मिनटं म्हणजे ऑलमोस्ट 10 मिनटामध्ये रेडी होतात आपली. आता इथे तुम्हाला एक पद्धत सांगते. जेव्हा वाफ ही अशी आडवी निघते ना, याचा अर्थ असा समजायचा की आतमधला जो पदार्थ आहे ना तो पूर्णपणे उकडला गेलेला आहे, म्हणजे कुठेही कच्चा नाही आहे, तो पूर्णपणे शिजलेला गेला आहे. जेव्हा वाफ ही वरती निघते तेव्हा आपलं अजून शिजणं बाकी आहे असं आपण समजायचं. आता हे छानपैकी काढून घेते, थोडंसं थंड व्हायला देते, कारण जर इडल्या थंड झाला ना तरच त्या व्यवस्थित निघतात. आणि जर आपण गरम गरम काढायला गेलो ना तर इडली कुस्करून जाते. इथे मी जो माझा चपातीचा डब्बा आहे त्याच्यामध्ये मी खाली बटर पेपर टाकलेला आहे आणि बटर पेपरमध्ये अजिबात त्याला ना इडली चिटकत नाही आणि गरम जरी असतील ना तरी त्याला पाणी देखील सुटत नाही, म्हणून या बटर पेपरमध्ये ठेवून घेते. आणि इडली आणि आजचा सांबार असा मेनू तयार झालेला आहे. चटणी मी नाही केली कारण मग रात्रीसाठी म्हटलं एका वेळेसाठी आपण चटणी नको करू. तर अशा पद्धतीने ही रेसिपी आज शेअर केलेली. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर कामं आवरली, जेवण देखील आवरलं, म्हणजे जे काही आज आपण त्याला म्हणू शकतो 1 पॉट मील असं केलेलं आहे. आणि त्याची सर्वात सोपी पद्धत मी आज तुमच्याबरोबर शेअर केली. आय होप तुम्हाला ती आवडेल आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, मला कमेंट करून सांगा. आणि अजून एका कमेंटचं मला आन्सर द्यायचं होतं की तुम्ही बऱ्याच वेळा मला कमेंट करताय की तुला कॉन्टॅक्ट कसा करावा. तर मी खाली व्हिडिओच्या खाली दिलेलं आहे माहितीमध्ये, जिथे मी माझे पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये माझा मी ईमेल आयडी दिलेला आहे आणि माझा इन्स्टा आयडी देखील दिलेला आहे. तर तुम्ही तिथल्या म्हणजे या दोन्ही आयडीवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता. तिथे जर तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तर मग मी तुम्हाला सांगू शकते की तुम्हाला जर माझ्याबरोबर बोलायचं किंवा अजून कसा कॉन्टॅक्ट करायचा, तर मी इन्स्टा आणि तुम्हाला मेलवरती त्याचा चांगल्या पद्धतीने रिप्लाय करू शकते. यूट्यूबच्या कम्युनिटी पोस्टवर मी तुम्हाला किंवा यूट्यूबच्या कमेंट खाली मी तुम्हाला त्याचा रिप्लाय नाही करू शकत की तुम्ही मला कॉन्टॅक्ट कसा करा किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला हवा आहे, तर मी तो नाही देऊ शकत डायरेक्ट. तर तुम्ही मला मेलवर किंवा मग इन्स्टा आयडीवर कॉन्टॅक्ट करा. मी तिथे तुम्हाला सहज आन्सर देऊ शकते आणि तुमच्याबरोबर जे बोलायचं आहे तुम्हाला किंवा तुम्हाला काही मदत हवी असेल किंवा अजून तुम्हाला काही डिस्कस करायचं असेल तर आपण त्या मेलद्वारे किंवा इन्स्टा आयडी मध्ये जे काही चॅट होईल त्याच्या मार्फत आपण बोलू शकतो किंवा अजून त्याचा काही मध्य आपण त्याच्यामध्ये काढू शकतो. तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट येतात, मला खूप छान वाटतं. अशा छान छान कमेंट्स करा. कधी कधी मागे जाऊन बघते मी 0 to 1000, 1000 to 2000 आणि आता 2000चा जवळपास आपण 3000चा टप्पा पार करायला येतो. खूप छान वाटतं की आपण कुठेतरी आपल्याकडे जी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचून त्यांना खूप छानसं असं काहीतरी म्हणजे काय बोलतात ना, मला असं वाटतं तुम्ही जेवढी पॉझिटिव्हिटी दुसऱ्याला देऊ शकाल ना तेवढी द्यावं. कारण जेवढं स्वतःला पॉझिटिव्ह जेव्हा आपल्यामध्ये स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण येतो ना
ती गोष्ट काही वेगळीच असते. म्हणजे स्वतःमध्ये जो आता माझा कॉन्फिडन्स आलाय आणि जो काही आहे तो मी माझ्यामार्फत तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करू शकतो. तुम्ही देखील थोडासा प्रयत्न करा. तुम्ही देखील सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीट मॅनेज करू शकता आणि माझ्या ब्लॉगमधनं मी देखील सगळं तुमच्याबरोबर शेअर करेन. आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण आता ऑलरेडी 9:30 झालेत. 9:30 नंतर आता मला जेवायचंय. बाकीची भांडी वगैरे तर सगळं असणार आहे. बाकीचं मी बऱ्यापैकी सगळं आवरून घेतेच, तुम्हाला माहितीये. थोडंसं स्किन केअर असतं ते करायची, सकाळची तयारी आहे आणि त्याच्यानंतर मला ब्लॉग एडिट करायचा, कारण ब्लॉग एडिट करणं खूप मोठं काम असतं, कारण मग सकाळी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असतो. ब्लॉग हे एडिट करायचं काम म्हणजे मी सगळं व्हॉइस ओव्हर किंवा जे काही करायचं असतं ते काम मी आता करून ठेवते. सकाळी मग मी लवकर जेव्हा उठते 5:30ला, तर 5:30 ते 7:30 हा माझ्याकडे टाइम असतो. मग मी एका साईडला डाउनलोडला टाकते पहिला ॲपवरती, मग त्याच्यानंतर मग तो डाउनलोड करून आल्यानंतर सगळं चेक एकदा करून घेते आणि त्याच्यानंतर मग युट्यूबला टाकते, पब्लिश व्हायला टाकते आणि त्याच्यानंतर जेव्हा मी ट्रेनमध्ये बसते तेव्हा मग सगळी पुढची बाकीची गोष्टी करत असते. असं माझं आजचं असंच नाही, नेहमीचं असंच रुटीन होतं. पण जेव्हा मी ऑल्टरनेट डे टाकत होती तेव्हा मला थोडा वेळ मिळत होता. आता अजिबातच वेळ मिळत नाही, तर अशा पद्धतीने मी सगळं माझं मॅनेज केलेलं आहे. त्याच्यामुळे आत्ताचे हल्ली जे ब्लॉग आहेत तुमच्याबरोबर स्वीट अँड सिम्पल ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला आवडतील. लवकरच भेटू माझ्या अशा काही छानशा ब्लॉग सोबत, म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.